कामगारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सेवा सध्या आर्थिक संकटाचा सामना करते। बेस्टचं उत्पन्न वाढवून ही सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबईतील 22 बस आगारांचा सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्वावर पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत मंजूर करण्यात आला। या पुनर्विकासातून बेस्टच्या मोक्याच्या जागांवर विविध व्यावसायिक आणि सार्वजनिक सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे। यामध्ये संग्रहालय, निवासी टॉवर्स, क्रीडा सुविधा, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि पार्किंग सुविधांचा समावेश असणार आहे। मात्र प्रस्ताव सभागृहात चर्चेला आल्यानंतर विरोधकांनी पीपीपी तत्वावर बेस्टच्या मालमत्तांचा विकास करण्याला तीव्र विरोध केला। बेस्टच्या मालमत्तांच्या भवितव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। या वादामुळे मुंबई महापालिकेचं सभागृह रात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू होतं। दरम्यान चर्चेदरम्यान सत्ताधारी नगरसेवकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। यावर महापौर रितू तावडे यांनी तीव्र भूमिका घेत धमकीचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। विरोधकांचा विरोध कायम असतानाही दीर्घ चर्चेनंतर बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता या प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे।